सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील तथागत बुद्धविहारामध्ये आज धम्मोदेशनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मोदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या तथागत बुद्धविहारामध्ये आयुष्यमान आमचे श्रद्धासंपन्न उपासक बाबरावजी वाघ यांनी आपल्या विहाराचे सर्व विनोदजी रंदे साहेबांना संपर्क साधला आणि त्यामधून वेगवेगळ्या विहारावरती या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये धम्मदेशना हव्या हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे। आणि जे जे विहार ॲक्टिव्ह आहेत, जिथे जिथे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका रोज विहारामध्ये येतात आणि विहार आहे परंतु लोक येत नाहीत, तर अशाही ठिकाणी आम्ही धम्मदेशना देण्यासाठी जात असतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये उद्देश हा आहे की लोकांना धम्माचा उपदेश कळावा, लोकांना धम्म समजावा, लोकांमध्ये धम्म जागृती व्हावी या सम्यक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विहारामध्ये आम्ही धम्मदेशना देण्यासाठी जात असतो। तर आज तसं बऱ्याच वेळा रंदेसाहेबांनी निमंत्रित केलं बद्देजी आमच्याकडे या विहारासाठी, तसं यापूर्वी सुद्धा मी 2-3 वेळेस धम्मदेशना देण्यासाठी आपल्याकडे आलो, पण गेल्या 2 वर्षापासून शेड्यूल बिझी असल्या कारणाने काही आपल्याकडे जमलं नाही। फार मोठ्या संख्येने, खरं तर दुपारची वेळ आहे तरी सुद्धा भरपूर आपण आला आहात। सायंकाळी अधिक संख्येने आपण असतं तर नक्कीच सायंकाळच्या वेळीसुद्धा आपण धम्मदेशनेला येऊया। भगवंताचा धम्म हा अत्यंत कल्याणकारी आहे, आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी आहे। आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जेवढं अधिक धम्माचं ज्ञान आपण आत्मसात करू, तो धम्म प्रॅक्टिकली रूपाने आपल्या जीवनामध्ये त्याचं आपण अनुसरण करू, आचरण करू, तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असते। आपल्या चित्तातील सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी हे धम्मबल आपल्याला सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे धम्मबलाचा संचय, धम्मतत्वज्ञानाचा संचय
आपल्या जीवनामध्ये सुखदायक असतो, कारण भगवंताची देशना ही सुखदायक असते, सुखकार असते. कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंताने म्हटलं आहे. वेळ काळ बघून आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे. आणि हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. या पवित्र अशा कालखंडामध्ये रोज आणि रोज आपण भगवंताची देशना श्रवण केली पाहिजे, कारण पुण्याचा संचय हा सुखकारक असतो. थोकं थोकं पुण्य करोती असं भगवंताने म्हटलं आहे. थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. रोज आणि रोज थोडे थोडे कुशल कर्म आपण केले पाहिजे. दानशीलाने प्रज्ञा या भावनेला अनुसरून, या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी भगवंताचा एक छोटेखानी उपदेश तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. भगवंत एकदा शिसूप वनामध्ये वास्तव्य करत असताना आनंद भगवंताच्या जवळ येतात आणि भगवंताला म्हणतात की भगवान, मला आश्चर्य वाटते भगवान, की आपल्यासारखे महान तत्वज्ञानी, सम्यक संबुद्ध, बोध भविष्य जाणणारे, जगाचे कल्याण करते, मैत्रीवान, सम्यक संबुद्ध असताना सुद्धा भगवान सर्वच्या सर्वच लोक धम्माला का धारण करत नाहीत? सर्वच्या सर्वच लोक भगवान दुःखमुक्तीच्या मार्गाकडे का वाटचाल करत नाहीत? सर्वच लोकांना भगवान असं का वाटत नाही की आपण आपल्या मनातील सर्व प्रकारच्या रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, सर्व प्रकारच्या विकाराला आपण काढावं, आपलं मानवी मन आपण निर्मळ बनवावं, स्वच्छ बनवावं? भगवान असं का वाटत नाही? असा प्रश्न जेव्हा भंते आनंद भगवंताला करत असतात, तर तेव्हा भगवंत आनंदाला उद्देशून म्हणतात की आनंद, या संसारामध्ये सुखाच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. दुःखाच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची संख्या असंख्य आहे, मोजता येत नाही. आणि भगवंत दृष्टांत देतात, उपमा देतात. जिथे भगवंत बसलेले असतात तिथे अगदी असंख्य झाडाची पानं पडलेली असतात, कारण भगवंत जंगलामध्ये बसलेले असतात. आणि त्यामुळे खाली पडलेली पानं भगवंत उचलतात हातामध्ये आणि आनंदाला प्रतिप्रश्न करतात की आनंद, माझ्या हातामध्ये असणारी जी झाडांची पानं अधिक आहेत, या शिसूप वनातील झाडाला लागलेली पानं अधिक आहेत. तर तेव्हा आनंद म्हणतो की भगवान, आपल्या हातामध्ये तर सहज मोजण्यासारखी पानं आहेत, परंतु भगवान या वनातील झाडांची पानं जर आपण मोजायला गेलो तर ती मात्र असंख्य भरतील. कदाचित आपल्याला मोजता सुद्धा येणार नाहीत, एवढी पानं आहेत भगवान. तर भगवंत असं म्हणजे आनंद अगदी तसंच आहे. या संसारामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाने वाटचाल करणाऱ्या लोकांची संख्या अगदी माझ्या हातामध्ये असणाऱ्या पानांसारखी आहे, परंतु जी कामभोगाने सहा यतनाला अनुसरून सुख भोगणारी, वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णेला पूर्णत्वास नेणारी, रागाने, द्वेषाने, लोभाने, मोहाने, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी सर्व प्रकारच्या विकाराने भरलेली असंख्य लोक केवळ आपल्या सुख उपभोगाच्या मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची संख्या मात्र असंख्य आहे आणि त्यामुळे सुखी लोकांची संख्या फार कमी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, दुःखमुक्तीचा मार्ग बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे आपल्याला हा प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या धम्मक्रांतीमध्ये जीवन जगत असताना, बोधिसत्वाच्या या बुद्ध शासनामध्ये जीवन जगत असताना बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर आपण ठेवला पाहिजे. भगवंताचा आदर्श आपण आपल्या समोर ठेवला पाहिजे. भगवंताने सांगितलेला मार्ग जो की बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाला, तर त्या मार्गाचं अनुसरण करणे, आचरण करणे हे प्रत्येक मनुष्यांचं नैतिक कर्तव्य आहे. आणि जो जो मनुष्य या धम्म मार्गाचं आचरण करतो, धम्म मार्गाने मार्गक्रमण करतो, तर तो मनुष्य बघा
दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. कारण सुखी जीवन जगावं, मी सुखी असावं, मी समाधानी असावं, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये असं प्रत्येक मनुष्याला बघा वाटत असते. परंतु केवळ मनुष्याला वाटून उपयोग नाही. कारण दुःखी लोकांची संख्या आपल्याला अधिक पाहायला मिळते आणि सुखी लोकांची संख्या आपल्याला फार कमी पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे या संसारामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी आपण सातत्याने बघा प्रयत्न केले पाहिजे. तर आज भगवंताचा सुखी जीवनाचा मार्ग कोणता, किंवा सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सुखाच्या मार्गाला धारण करण्यासाठी आपण काय त्यागलं पाहिजे, आपण काय स्वीकार केलं पाहिजे, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण चर्चा करूया देशनेच्या द्वारा. तर भगवंत असे म्हणतात, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये पहिली गोष्ट सकारात्मक विचार आपण केले पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या चित्तामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सकारात्मक जर आपण विचार केला असेल, निगेटिव्ह विचाराला, नकारात्मक विचाराला आपण पूर्णपणे नष्ट केलं असेल, नाहीसं केलं असेल. कारण मनुष्याचं मन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चांगले विचार आणि वाईट विचार सुद्धा मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जो मनुष्य विचार करत असतो, पॉझिटिव्ह विचार जो मनुष्य करत असतो, आपल्या स्वतःच्या जीवनाच्या संदर्भामध्ये, आपल्या कर्माच्या संदर्भामध्ये, आपल्या आचरणाच्या संदर्भामध्ये, तर तो मनुष्य नेहमी चांगल्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो. कारण मनातील विचार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पद उठेन भासती वा करोती वा ततोनं दुःखमन्वेती चक्कां वहवतो पदं. मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पस्सनेन भासती वा करोती वा ततोनं सुखमन्वेती छायाव अनपायिनी. भगवंताचं वचन आहे. भगवंत असे म्हणतात की मन मुख्य आहे, मन मनोमय आहे. जो मनुष्य अकुशल मनाने, मळलेल्या मनाने, वाईट मनाने, पापमय मनाने जर विचार करत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागं दुःख अगदी तसंच येत असते, जसं स्वतः ज्याप्रमाणे तो गाडी चालवत आहे आणि बैलांच्या पायाचा पाठलाग जशा पद्धतीने गाडीची चाकी करत असतात, अगदी तसंच दुःख सुद्धा मनुष्याच्या पाठीमागे पाठलाग करत असते. परंतु जो मनुष्य निर्मळ मनाने, पवित्र मनाने, चांगल्या मनाने, सुविचाराने जर जीवन जगत असेल, तर त्या मनुष्याच्या पाठीमागं सुख तसंच येत असते, जसं त्या मनुष्यांची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जात नाही. अगदी सुख सुद्धा मनुष्याचं त्याला कधीही सोडून जात नसते. आणि त्यामुळे मन हे मुख्य आहे, मन मनोमय आहे. भगवंत असे म्हणतात की चांगले विचार आणि वाईट विचार, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार आपल्या चित्तामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे सकारात्मक विचार आपण आपल्या जीवनामध्ये बघा निर्माण केले पाहिजे. कारण अनेक लोकांच्या जीवनामध्ये नकारात्मक विचार असतात आणि नकारात्मक विचार असल्यामुळे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने बघा मार्गक्रमण करत असतो. एखादा मनुष्य ज्याच्या चित्तामध्ये नकारात्मक विचाराने असंख्य घर केलेलं आहे, तर अशा प्रकारचा मनुष्य अकुशल मार्गाने, वाईट मार्गाने सुद्धा जीवन जगत असतो. नकारात्मक दृष्टिकोनातून मनुष्य कधी कधी वाईट मार्गाचं आचरण करतो. नकारात्मक दृष्टिकोनातून मनुष्य कधी कधी व्यसनाधीनतेला कवटाळतो, व्यसनाधीन तो बनत असतो. नकारात्मक दृष्टिकोनातून मनुष्य कधी कधी आपल्या स्वतःला संपू सुद्धा शकत असतो बघा, स्वतःचा जीव सुद्धा तो देत असतो. त्यामध्ये मग फाशी तो घेतो, औषध म्हणजे जे काही विष आहे तो विष ग्रहण करतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गाने बघा तो स्वतःचं जीवन संपवत असतो. आणि त्यामुळे प्रथमतः मनुष्याने आपल्या जीवनामध्ये कधीही नकारात्मक विचाराला स्थान नाही दिलं पाहिजे. आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. मग पॉझिटिव्ह मनुष्य कसा राहत असतो, जर आपण चांगले विचार केले, आपण जर शील पालन केलं, आपण जर सदाचाराला अनुसरून जर जीवन जगलं, तर बघा आपल्या जीवनामध्ये आपण सकारात्मक विचार करू शकतो.
जर तुम्ही असंख्य उदाहरणं जर बघितले की ज्यांच्या चित्तामध्ये निगेटिव्ह भाव निर्माण होत असतो, ज्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा निगेटिव्ह विचाराची उत्पत्ती होत असते, तर तो मनुष्य बघा अनेक प्रकारच्या मार्गाने जीवन जगत असतो. जगाला म्हणजे अत्यंत सुखाचा मार्ग सांगणारे जे साने गुरुजी आहे, तुम्ही नाव ऐकलं साने गुरुजींचं, अनेक लोकांनी ऐकलं, जे साहित्य रूपाने खूप चांगलं त्यांचं योगदान आहे. पण त्यांचं जीवन कार्य जर तुम्ही बघितलं असेल तर शेवटी मात्र त्यांनी आत्महत्या केलेली आहे. साहित्य जर तुम्ही वाचाल तर त्यांनी आत्महत्या केलेली आहे. म्हणजे दुसऱ्यांना चांगले विचार सांगणारे म्हणजे डिप्रेशनमध्ये आल्यामुळे, नकारात्मक विचार केल्यामुळे बघा त्यांनी आत्महत्या केली. अलीकडच्या काळामध्ये बघा एक भयू महाराज होते, आहे की नाही, तुम्ही जर पेपरला वगैरे जर बातमी ऐकली असेल, आध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ख्याती होती. आध्यात्मिक गुरु म्हणजे दुसऱ्यांना सुख दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारे, दुसऱ्यांना सुखाचा मार्ग सांगणारे, त्यांनी सुद्धा बघा स्वतःला शूट करून घेतलं होतं, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचे साहित्यामध्ये आपल्याला किंवा पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आणि अनेक उदाहरणं असे आपल्याला पाहायला मिळतात की निगेटिव्ह विचार केल्यामुळे मनुष्य बघा स्वतःला संपवत असतो. आणि त्यामुळे धम्म मार्गाचं आचरण केल्यामुळे आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होत असतात. आणि ज्या ज्या मनुष्याच्या चित्तामध्ये पॉझिटिव्ह विचार निर्माण होत असतात तर तो मनुष्य कधीही बघा अशा प्रकारचं अकुशल मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, सुखाच्या मार्गाने जर तुम्हाला जीवन जगायचं असेल तर तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह विचार निर्माण केले पाहिजे. नेहमी सकारात्मक विचार आपण केला पाहिजे. कारण आपल्यासमोर आदर्श आहेत. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आल्या, अनेक प्रकारचे दुःख आले, पण त्या सर्व प्रकारच्या दुःखावरती बाबासाहेबांनी मात मिळवली आपल्या पॉझिटिव्ह विचारामुळे. सिद्धार्थ बोधिसत्व 6 वर्षापर्यंत ध्यान साधना करत असतात. आणि 6 वर्षापर्यंत ध्यान साधना करून सुद्धा त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्त होत नाही तर ते असं म्हणतात की जरी मला सम्यक संबोधीचा लाभ जरी नाही झाला तरी माझ्या मनामध्ये नैराश्याला मी कधी स्थान देणार नाही. मी नेहमी आशावादी आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, एक ना एक दिवस मी सम्यक संबोधीला प्राप्त करणारच आहे. हा सकारात्मक विचार माझ्या मनामध्ये आहे. नैराश्याला मी माझ्या जीवनामध्ये कधी स्थान दिलेलं नाही. कारण जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये नैराश्याला स्थान देत नाही, नेहमी तो सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करत असतो, तर त्या मनुष्याची कधीही हानी होत नाही किंवा तो मनुष्य कधी दुःखाला प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे सातत्याने ज्या मनुष्याला सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर त्यांनी हे तत्व आपल्या जीवनामध्ये अंगीकृत केलं पाहिजे. त्याचा अंगीकार केला पाहिजे की माझं जीवन मी नेहमी सकारात्मक विचाराने करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपलं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे. एक ध्येय आपलं निश्चित असलं पाहिजे आणि त्या ध्येयावरती एक केंद्रित आपण असलं पाहिजे. कारण प्रत्येक मनुष्याला ध्येय असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात. कारण मनुष्य ध्येयवादी आहे, मनुष्य इच्छा आकांक्षावादी आहे. आणि प्रत्येक मनुष्याला म्हणजे त्या स्वतःचे काहीतरी संकल्प असतात, जे आर्यअष्टांगिक मार्गामध्ये भगवंताने सम्यक संकल्प असं म्हटलं आहे. कारण संकल्पाविना मनुष्य म्हणजे त्याचं जीवन निरर्थक आहे. मनुष्याने संकल्प केलेच पाहिजे. कारण जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये संकल्प करत असतो तर तो मनुष्य तशा प्रकारे त्या मार्गाने वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे एक ध्येय आपण आपलं निश्चित केलं पाहिजे आणि त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. नाहीतर मग एक ना धड आणि भाराभर चिंध्या जर असतील तर त्याचा काही लाभ होत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक मार्गाचं मार्गक्रमण आपण कधी करू नये. एका मार्गाने आपण मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड असं म्हटलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्याला जीवनामध्ये जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर त्याने मर्यादित गोष्टीवरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अगदी घोड्यासारखे म्हणजे घोड्यासारखं मनुष्याचं मन असलं पाहिजे. जर तुम्ही कधी घोड्याला ऑब्झर्व केलं तर घोड्याच्या दोन्ही बाजूने कानाची झापड असते. कानाची झापड असल्यामुळे केवळ तो समोर बघत असतो
आणि त्याला केवळ समोरचं दिसत असते, त्याला दोन्ही साईडचं दिसत नाही, कारण तशा प्रकारे त्याची रचना केलेली असते, केवळ समोर त्याचं लक्ष असते आणि त्याला फक्त समोरचं दिसत असते. अगदी मनुष्याचं चित्त सुद्धा तसंच असलं पाहिजे की माझं हे ध्येय आहे आणि या ध्येयाच्या मार्गाने मला मार्गक्रमण करायचं आहे, माझ्या जीवनाचं हे ध्येय मी ठरवलेलं आहे. कधी कधी बघा व्यवहारामध्ये असं आपण म्हणत असतो की या मनुष्याला कुठल्याही प्रकारचं ध्येय नाही आहे, हा मनुष्य अगदी अशाच प्रकारचं आपलं जीवन जगत असतो, त्याला कुठल्याही प्रकारचं ध्येय इच्छा आकांक्षा नाही आहे, व्यर्थ जीवन जगतो असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. आणि त्यामुळे बघा आपलं ध्येय असलं पाहिजे, अगदी छोटे छोटे ध्येय आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण केले पाहिजे आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जो ज्ञानी मनुष्य आहे, जो प्रज्ञावान मनुष्य आहे, जो बुद्धिवान मनुष्य आहे, तर तो दुःखमुक्तीच्या मार्गाचं ध्येय आपल्या मनामध्ये आत्मसात करत असतो. सर्वश्रेष्ठ संकल्प जर कोणता असेल तर तो सर्वश्रेष्ठ संकल्प म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्याचा हा सर्वश्रेष्ठ संकल्प असतो. आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या संकल्पाला प्राप्त करण्यासाठी, या सर्वश्रेष्ठ संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपण योग्य मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य योग्य प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो तर तोच मनुष्य आपले ध्येय पूर्ती करत असतो, तोच मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करत असतो. आणि जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त करत असतो तर त्याला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप राहत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचा शोक राहत नाही, कारण त्याला जे आवश्यक आहे तर त्याने ते प्राप्त केलेलं असतं. आणि त्यामुळे आपलं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे. तिसरी गोष्ट, सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंत असे म्हणतात की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडीअडचणीवरती आपण मात करण्यासाठी शिकलं पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये बघा अनेक समस्या असतात, अनेक दुःख असते, अनेक अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये असतात. आणि त्या अडीअडचणी समस्येमध्ये आपण खचून न जाता, आपण गुरफटून न जाता त्यामध्ये आपण मार्ग काढण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे. जर त्यामध्ये नेहमी आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण बघा सुखाने जीवन जगू शकतो. आणि त्यामुळे सतत आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या समस्या आहेत, पहिली गोष्ट ही समस्या माझ्या जीवनामध्ये का उत्पन्न झालेली आहे, ही समस्या कशामुळे उत्पन्न झाली आहे, या समस्येची उत्पन्न होण्याची नेमकी कारण का आहेत, या कारणाचा आपण शोध घेतला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये समस्या असतात, अडीअडचणी असतात. ती अडीअडचणी जर आपण समजून घेतल्या असतील, त्याला जाणून घेतलं असेल आणि त्या नष्ट करण्याचा जर आपण प्रयत्न केला असेल, म्हणजे समस्येचं जर मूळ आपल्याला कळालं तर त्या समस्येवरती आपण उपाय सुद्धा शोधू शकतो. पण समस्येचं मूळच नाही समजलं तर समस्या कशी काय शोधणार आहे आपण. कधी कधी असं आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो बघा, म्हणजे आजार दुसराच आहे आणि औषध दुसरंच दिल्या जात आहे, म्हणजे आजार एक आणि औषध दुसरं, तर आजार कसा बरा होईल, आजार बरा होणारच नाही. आणि त्यामुळे तुम्ही जाणलं पाहिजे की नेमकं काय समस्या आहे माझ्या जीवनामध्ये, म्हणजे काय समस्या आहे किंवा ती समस्या कशा प्रकारची उत्पन्न झालेली आहे हे आपल्याला बघा समजलं पाहिजे. आणि त्या समस्येला नष्ट करण्यासाठी, नाहीस करण्यासाठी आपण सातत्याने सम्यक मार्गाने, योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने, धम्म मार्गाने आपण प्रयत्न केले पाहिजे. धम्म मार्गाने मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या समस्येवरती जर आपण मात करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा त्या समस्येला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या समस्येला नष्ट करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी सुखाच्या मार्गामध्ये काही अडथळे सुद्धा असतात, एक ना ब्रेक्स असतात. म्हणजे सुखी जीवनामध्ये काही बघा अडथळे सुद्धा असतात, तर त्या अडथळ्याला सुद्धा आपण समजलं पाहिजे, अडथळ्याला सुद्धा आपण जाणलं पाहिजे. कारण अडथळ्याला आपण समजलं नाही, जाणलं नाही, समजून घेतलं नाही तर आपण सुखाला कसं प्राप्त होऊ शकतो. तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी काही अडथळे असतात. तर त्यामध्ये पहिला अडथळा आहे बघा अहंकार. पहिला अडथळा काय आहे,
अहंकार आहे. आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारा जो अहंकार आहे या अहंकाराला पूर्णपणे आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे आणि नम्रता भाव आपल्या मनामध्ये आपण धारण केला पाहिजे. जर नम्रता भाव आपल्या चित्तामध्ये जर आपण धारण केला आणि अहंकार भाव जर आपल्या मनातील आपण नष्ट केला, नाहीसं केला, तर बघा सुखाच्या मार्गाने आपण वाटचाल करत असतो. परंतु अहंभाव जर आपल्या चित्तामध्ये असेल, तसा अनेक प्रकारचा अहंभाव मनुष्याला असतो. कुठल्या कुठल्या गोष्टीचा असतो सांगा बरं. अहंकार समजतो ना तुम्हाला? ऐक ना, मीपणा, अहमपणा, गर्व. आपण कधी कधी म्हणतो याला लयच गर्व आहे म्हणते. ऐक ना, कशा कशाचा गर्व असतो सांगा बरं. तुम्हाला गर्व आहे का? नाही असेल ना कशाच तरी. बरं कोणाकोणाला कशा कशाचा असतो गर्व? एकदा तुम्ही लय शांत बसले म्हणून तुम्हाला विचारलं, आहे की नाही? नाही तर झोपा काढसाल, दुपारची वेळ आहे, जेवण खाऊन करून आले तर लगे डुलक्या मारसाल तुम्ही, आहे की नाही? अहंकार कशा कशाचा असतो माणसाला सांगा. एक अहंकार असतो संपत्तीचा. संपत्तीचा अहंकार असतो मनुष्याला. एखादा धनवान मनुष्य आहे तर त्याला संपत्तीचा अहंकार असतो. कधी कधी मनुष्याला सौंदर्याचा अहंकार असतो. ऐक ना, तो मी लय सुंदर आहे, मी लय सौंदर्यवान आहे, सौंदर्याचा अहंकार असतो. कधी कधी मनुष्याला बुद्धिमत्तेचा अहंकार असतो. मी लय ज्ञानी आहो, ऐक ना, मी लय विद्वान आहो, मी लय पंडित आहो, मला जे समजते ते कोणालाच समजत नाही, अशा आविर्भावामध्ये तो जीवन जगत असतो. ऐक, कधी कधी मनुष्याला आपल्या कुळाचा सुद्धा अहंकार असतो. कुळाचा अहंकार असतो लोकाला. भगवंत सांगतात, न जच्चा वसलो होती कमुना वसलो होती, कमुना होती ब्राह्मण. ब्राह्मण जातीचा अहंकार, ब्राह्मण कुळामध्ये माझा जन्म झाला याचा अहंकार काही लोकांना असतो. क्षत्रिय कुळामध्ये जन्मला याचा अहंकार काही लोकांना असतो. ऐक ना, वैश्य कुळामध्ये जन्मास आला याचा अहंकार लोकांना असतो. शाक्य लोकांना सुद्धा अहंकार होता, कारण शाक्य लोक सुद्धा म्हणायचे आम्ही शाक्य कुळामधले आहोत, आम्ही बुद्ध कुळामधले आहोत, आणि त्यामध्ये कुणाला काही जुमानत नसत. शाक्यांचं कुळ सर्व प्रकारचं नष्ट कशामुळे झालं असेल तर केवळ त्यांच्या अहंकारामुळे. सगळं पूर्णच्या पूर्ण राजा विडूबने सर्व शाक्य कुळांचा नायनाट केला होता, पूर्णतः त्यांना नष्ट केलं होतं. अगदी लहान लेकरापासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत विडूबने बघा त्यांचा नायनाट केला होता. त्याला कारण तसे होते वेगवेगळ्या प्रकारचे, पण मुख्य कारण होतं अहंकार. आणि अहंकारामुळे मनुष्य बघा कधी कधी नष्ट होत असतो. कधी कधी पदाचा अहंकार असतो. एक ना, पदाचा अहंकार असतो, मी मोठ्या पदावरती आहे, आणि पदावरती असणारा मनुष्य एकदम अहंकारामध्ये म्हणजे राहत असतो. आणि पद गेल्यानंतर मग लोक बोलताना बोलतात ना, पदावर होता तर लयच राहायचा म्हणतात, आता पद गेलं आता बसला शांत, आता कोणी कुत्री विचारणा म्हणतात त्याला म्हणतात ना लोक. कारण पदावर असले की लोकांना लय अहंकार असते पदाचा, कोणाला जुमत नाही, समाजाला जुमत नाही, आहे की नाही? विहार कधी पाहत नाही, कधी कुठल्या प्रकार चांगलं कार्य पाहत नाही. आणि त्यामुळे अहंकार बघा मनुष्याच्या जीवनामध्ये फार घातक हा विकार आहे. नम्र भाव मनुष्यामध्ये असला पाहिजे. नम्रता जर मनुष्यामध्ये असेल तर मनुष्य बघा सुखाला प्राप्त होत असतो. जसं पावसाचा म्हणजे नदीला पूर येतो बघा. नदीला पूर आल्यानंतर नदीच्या मधोमध राहणारी जी झाडं असतात, काय म्हणतात तुम्ही त्याला इकडं? आमच्याकडे त्याला लव्हाळ म्हणतात. एक नदीमध्ये इकडं काय दुसरं नाव आहे काय? लव्हाळीच म्हणतात ना. नाही, इकडे जर नावाला वेगवेगळे नाव आहेत ना, ऐक लव्हाळी बघा, आहे की नाही? म्हणजे पावसाचं पाणी आलं की लव्हाळीचा काय असते स्वभाव, लगे ती खाली झुकून जाते. पाऊस संपला, नष्ट झाला, पुराचा ओर झाला की पुन्हा ती ताटमानेने बघा उभी राहते. आणि नदीच्या किनारी असणारी झाडं, नदीच्या किनारी असणारी झाडं असे ताटच राहतात. सोबत पाऊस घेऊन जातो मग त्यांना कधी कधी, नाही का? म्हणजे ताट राहणारी माणसं कधी कधी नष्ट होत असतात. अहंकारामुळे मनुष्य बघा नष्ट होत असतो. आणि त्यामुळे नम्रता भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. एक वेळचा प्रसंग बघा, एक पोटील नावाचे भिक्खू असतात. ते त्रिपिटकधर असतात. संपूर्ण त्रिपिटक त्यांना मुखोगत असते आणि 500 भिक्खूंना ते त्रिपिटक शिकवत असतात. पण जेव्हा भगवंताकडे ते वंदन करण्यासाठी जातात तर भगवंत त्यांना म्हणतात की या तुच्छ पोटील, या तुच्छ पोटील बसा, असं म्हणतात भगवंत. मग ते विचार करतात की मी 500 भिक्षूंना त्रिपिटक शिकवतो, मी एवढा ज्ञानी आहे, एवढा विद्वान आहे, एवढा पंडित आहे, आणि भगवंत मला तुच्छ म्हणतात.
ऐक ना, तुच्छ पोटी बसा म्हणतात. आता भगवंताला तर तो म्हणू शकत नाही की का तुच्छ म्हणता तुम्ही मला, ऐक ना, कारण भगवंत भगवंत होते, त्याला काहीतरी कारण असेल म्हणून भगवंत बोलतात. तर ते विचार करतात की नेमकं भगवंत मला असं का बोलत असतील बरं. आणि चिंतन करत असताना तो म्हणतो की अरे, कारण ते जरी त्रिपिटकधर होते तरी सुद्धा अरहंत नव्हते. केवळ ते श्रोता पण नव्हते, अरहंत नव्हते, दुःखमुक्त नव्हते. आणि भगवंत असे म्हणतात की जो अरहंत नसतो, जो दुःखमुक्त नसतो, तर तो एखाद्या गवळ्याप्रमाणे जीवन जगत असतो. गवळी काय करते, ऐक ना, गवळी फक्त गायी चारते आणि दूध कोण खाते, दूध मालक खात असतो. गवळ्याचं काम फक्त गायी चारण्याचं, दूध दुभते खाण्याचं काम मात्र मालकांचं असते. अगदी अरहंत नसणारा व्यक्ती लोकांना कितीही जरी उपदेश देत असेल तर त्याचं जीवन हे गवळ्यासारखं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे पोटीला असं वाटतं की अरे, आपण सुद्धा अरहंत नाही आहे, दुःखमुक्त नाही, म्हणून भगवंत आपल्याला असं बोलतात. तर मग ते विचार करतात की चला आपण सुद्धा अरहंत मार्गाचं एखादं अधिष्ठान घेऊया, एखादं कर्मस्थान घेऊया. बघा, एखाद्या मनुष्याला सर्व प्रकारचं ज्ञान जरी असेल तरी सुद्धा कधी कधी तो दुःखमुक्तीच्या मार्गाला आत्मसात करत नाही. आनंद भंते सुद्धा सगळे भगवंताचे उपदेश त्यांना मुखगत होते, परंतु पहिल्या धम्मसंगतीपर्यंत ते काही अरहंत नव्हते. कालच्या पौर्णिमेला बघा, ऐक ना, श्रावण पौर्णिमेला म्हणजे पहिली धम्मसंगती भरली, तर त्या धम्मसंगतीच्या आदल्या रात्री आनंद भंते अरहंत पदाला प्राप्त झाले होते. आणि त्यामुळे हे सुद्धा अरहंत नव्हते. तर जेव्हा तो विचार करतात की मग आता आपण कोणाकडून कर्मस्थान घ्यावं, तर भगवंताला तर आपण म्हणू शकत नाही की भगवान मला कर्मस्थान द्या म्हणून. तर एका शिनेर भिक्षूकडे ते जातात की भंते, मला दुःखमुक्तीचं कर्मस्थान तुम्ही द्या. कर्मस्थान म्हणजे अधिष्ठान, एक गोष्ट, एक कर्मस्थान घेणे आणि त्यावरती चिंतन मनन करणे. तर ते भंते म्हणतात की भंते, असं कसं म्हणता, मी तर तुमच्याकडूनच मार्गदर्शन करतो, मी तर तुमच्याकडूनच मार्ग ग्रहण करतो, तुम्हीच तर मला उपदेश करता आणि मला म्हणता तुम्ही कर्मस्थान द्या, हे काही शोभण्यासारखं नाही. मग पुन्हा दुसऱ्या भंतेकडे जातात, तेही तसंच म्हणतात, तिसऱ्या भंतेकडे, चौथ्या भंतेकडे. असं करता करता बघा, एक 7 वर्षाचे श्रामणेर असतात, ते अरहंत असतात. मग त्यांच्याकडे ते जातात आणि त्यांना म्हणतात की भंते, मला तुम्ही कर्मस्थान द्या. ते म्हणतात की भंते, असं कसं म्हणता, तुमच्याच मार्गदर्शनामुळे मी दुःखमुक्त झालो आणि तुम्हाला कर्मस्थानाची काय गरज आहे. तर ते म्हणतात की नाही भंते, असं तुम्ही माझा नाश करू नका. तर म्हणतात ठीक आहे, मी जसं म्हणेल तसं तुम्ही करता का. तर ते म्हणतात हो, तुम्ही जसं म्हणसाल तसं मी करतो. तेव्हा त्याच्या अंगावरती बघा लाख मोलाचं वस्त्र असते, भंतेच्या पोटील भंतेच्या अंगावर. कारण ते बोलणारे असतात आणि जे बोलणारे असतात त्यांना सर्व प्रकारचे परिष्कार प्राप्त होत असतात. कारण बोलल्यामुळे, ते उपदेश केल्यामुळे ते लोकांमध्ये प्रसिद्ध असतात आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना अनेक प्रकारचे परिष्कार प्राप्त होत असतात. आणि त्याच्यामुळे ते अहंभाव त्यांच्यामध्ये निर्माण होत असतो. मी एवढा ज्ञानी आहे, मी एवढा विद्वान आहे, मी त्रिपिटकधर आहे, मला काय कोणाचं गरज आहे, असा अहंभाव त्यांच्यामध्ये असतो. आणि हाच अहंभाव त्यांचा अडथळा अरहंतपदाचा ठरत असतो. आणि त्यामुळे त्यांच्या अंगावरती लाख मोलाचं वस्त्र असते. तर ते भंते म्हणतात की तुम्ही पाण्यामध्ये या जा, एक छोटासा तलाव असतो, पुष्करणी असते, त्याच्यामध्ये जा म्हणते. तर म्हणते भंते, चिवरासह, तो चिवरासह जा म्हणतात. आणि पुन्हा गळ्यापर्यंत, पायीपर्यंत ते जात असतात. त्यांना म्हणतात पुन्हा परत या. असं म्हटल्याबरोबर बघा, त्या तेवढ्या क्षणामध्ये त्यांचा जो अहंभाव आहे, कारण ज्ञानी मनुष्याला कळण्यासाठी काही जास्त काळ लागत नाही, ज्ञानी मनुष्य लगेच समजून घेतो. आणि त्यामुळे छोट्या भंतीने त्यांना काम सांगलं, त्याने ते ऐकलं आणि त्यांच्यातला तो अहंभाव नष्ट झाला. भंतीने त्यांना कर्मस्थान दिलं आणि कर्मस्थान दिल्यामुळे ऑलरेडी सर्व ज्ञान असते, काही क्षणामध्ये ते अरहंत पदाला प्राप्त होत असतात, दुःखमुक्त होत असतात. म्हणजे शिकण्यासाठी, म्हणजे फार एखाद्या मोठाच मनुष्य आपल्याला शिकवतो असं बिलकुल नाही आहे. एखाद्या लहान मनुष्याकडून सुद्धा आपण शिकू शकतो, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा तशा प्रकारची प्रज्ञा असते. एकदा सारीपुत्त भंतेचं चिवर खाली लोळत असते, कारण सारीपुत्त भंतेचं वय होते 120 वर्षाचे असतात. तर एक छोटासा सामनेर त्यांना सांगतो की भंते, आपलं चिवर लोळत आहे, खाली पडत आहे, जमिनीला लागत आहे. तर ते लगेच चिवर घेतात आणि त्या छोट्या भंतेंना धन्यवाद देतात, म्हणजे तुम्ही हे चिवर खाली लोळताना मला सांगितलं आहे. म्हणजे हा नम्र भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. नम्रता जर आपल्या चित्तामध्ये असेल, अहंभाव जर आपल्या चित्तामध्ये नसेल, तर बघा मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो. परंतु अहंभाव जर आपल्या चित्तामध्ये असेल,
मी कशाला विहारामध्ये जाऊ, मला काय कमी आहे, माझ्याकडे तर एवढी संपत्ती आहे, मी तर एवढा धनवान आहे, मी तर एवढा पदस्थ आहे, मला काय कमी आहे, अशा प्रकारचा विचार करून लोक बघा विहारामध्ये येत नाही. कधी कधी लोकांना वाटते आम्हाला काय मान सन्मानच मिळत नाही, आम्हाला काही तिथे सत्कार केला जात नाही, स्वागत केलं जात नाही, बसण्यासाठी खुर्ची दिली जात नाही, आणि म्हणून लोक बघा अनेक लोक विहारामध्ये येत नाहीत. कारण अहंकारी मनुष्य धम्म कधी श्रवण करू शकत नाही, अहंकारी मनुष्य दान कधी करू शकत नाही, अहंकारी मनुष्य शिलाचं पालन कधीही करू शकत नाही, अहंकारी मनुष्य कधी ध्यान मनन चिंतन करू शकत नाही. कारण त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये हे जे गुण आहे, म्हणजे त्या गुणाच्या भोवती अरे त्या विकाराने त्याचं मन पूर्णपणे भरलेलं असतं. आणि त्यामुळे बघा आपल्या मनामध्ये असणारा जो अहंभाव आहे, अहंकाराचा दोष आहे, त्या अहंकाराच्या दोषाला बघा आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. हा दुर्गुण आपण नष्ट करून नम्र भाव आपल्या चित्तामध्ये निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण मी, माझं आणि माझ्यासाठी असं म्हणून जर मनुष्य जीवन जगत असेल, माझं 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 मनुष्य करतो, आयुष्यभर एक कबाड ओझं घेतो, आणि शेवटी मात्र मनुष्य मूर्तीला प्राप्त होतो. काय सोबत येते मनुष्याच्या, ऐक ना, हे माझं आहे, ते माझं आहे, हे माझ्यासाठी आहे. केवळ मनुष्य माझं माझं करून बघा जीवन जगतो, आणि शेवटी आपल्यासोबत काय येतं, काही येत नाही. खाली हाताने आपण येत असतो आणि खाली हाताने आपण जात असतो. आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये जीवन जगत असताना अत्यंत सदाचारपूर्वक, नम्रतापूर्वक जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनामध्ये अत्यंत संयमशील जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण संयमशीलता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जो मनुष्य संयमाने जीवन जगत असतो, कारण संयम मनुष्याला अनेक प्रकारच्या सुखाच्या मार्गाने घेऊन जात असतो. संयम जर मनुष्यामध्ये नसेल, ऐक ना, उतावळा जर मनुष्य असेल तर त्या मनुष्याची बघा हानी होत असते. भगवंत असे म्हणतात की सागराप्रमाणे आपण अत्यंत संयमशील असलं पाहिजे. कारण उतावळा जर मनुष्य असेल, कारण स्वतःचे जे दोष असतात ते स्वतःचे दोष अधिक काळापर्यंत मनुष्य कधी झाकून ठेवू शकत नाही. जी काही सत्यता असते ती सत्यता मनुष्यांची समोर येत असते. आणि त्यामुळे संयम जर खरोखर आपल्यामध्ये जर संयम असेल तर मनुष्य संयमशीलच राहतो. पण कधी कधी असं होते की आपण म्हणजे स्वतःला असं दाखवतो की मी फार संयमशील आहे, स्वतःला आपण असं दाखवतो की मी फार शांत आहे, मी फार नम्र आहे, मी फार सिलवान आहे, गुणवान आहे, असं मनुष्य कधी कधी दाखवत असतो. परंतु दाखवणे वेगळं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली त्या मनुष्याचं जीवन असणं हे वेगळं. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये बघा एक उदाहरण आलेलं आहे. जर तुम्ही ऐकलं असेल, एका विदेशा नावाच्या स्त्रीचं उदाहरण आलेलं बघा बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथामध्ये. तर एक विदेशा नावाची स्त्री असते, म्हणजे मनुष्याचा मूळ स्वभाव कसा उघड होत असतो बघा, या उदाहरणावरून आपल्या लक्षामध्ये म्हणजे येऊ शकते. तर ती विदेशा नावाची स्त्री असते आणि तिची काली नावाची एक दासी असते. तर ती दासी विचार करते एक वेळेस, कारण या विदेशाची त्या संपूर्ण परिसरामध्ये ही अत्यंत शांत स्वभावाची स्त्री आहे, ही अत्यंत संयमशील स्वभावाची स्त्री आहे, सिलवान स्त्री आहे, नम्रवान स्त्री आहे. अशा प्रकारचा भाव बघा तिच्या मनामध्ये निर्माण होतो. लोक सुद्धा तिला समजतात. पण तिची जी दासी असते ती विचार करते, माझ्या मालकिनीची एवढी ख्याती आहे, म्हणजे खरोखरच ही संयमशील आहे का, खरोखरच ही शांत आहे का, खरोखरच ही नम्र आहे का, असा भाव तिच्या मनामध्ये. कधी कधी बघा लोक परीक्षा घेतात आपली, आहे की नाही, कधी कधी परीक्षा घेत असतात. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. एकदा मुळाचं नेहमी संयमशील मनुष्य कसा असतो बघा, आणि देखावा करणारा मनुष्य कशा प्रकारचा असतो. तर एकदा मुळावला आमचे भंतीजी असतात, तर त्यांच्याकडे दोन उपासक गेले आणि एक जण सांगू लागला भंतेजींना की भंतेजी हे त्यांचं नाव घेऊन अशा अशा प्रकारचा व्यक्ती, त्यांचे खूप चांगले शिबिर झाले म्हणतात भंतेजी, हा खूप ध्यानी आहे, हा खूप ध्यान मनन चिंतन करतो. अशा प्रकारे सांगतात की बा यांचे एवढे शिबिर झाले. कारण लोकांना सवय असते, आमचे 5 शिबिर झाले भंतेजी, एकदा आमचे 10 शिबिर झाले, आहे की ना, आमचं सतीपठाण झालं, आमचं 30 दिवसात झाले, एकदा आमचे 45 दिवसात झाले, आमचे दीर्घ झाले, असं सांगतात. मग ते सांगत होते. तर भंतेजी म्हणते की हो का, छान, चांगली गोष्ट आहे. आता त्यांना असं वाटलं बा एवढं बोललं तर भंतेजी काहीतरी बोलतील. तर भंतेजी ठीक आहे, चांगलं आहे. थोडा वेळ झाला, चर्चा झाली, पुन्हा त्याने तेच रिपिटेशन केलं.
पुन्हा सुद्धा भंतेजी म्हणे ठीक आहे, हरकत नाही. पुन्हा त्याने तेच रिपिटेशन केलं. लगेच भंतेजी म्हणत कोणी याने केले का म्हणे, या मूर्खाने केले का म्हणे शिबिर. मूर्खानं शिबिर केले का म्हणल्या बरोबर त्या मनुष्याला राग आला. भंतेजी असं काय बोलतात का म्हणे. भंतेजी म्हणे बघा तुम्ही काय म्हणले म्हणे, यानं दीर्घ शिबिर केले, याला मूर्ख म्हटल्याबरोबर राग आला म्हणे. हा काय मूर्ख आहे का म्हणे, हा तू मूर्ख आहे का म्हणे. नाही म्हणे. मग तू जर मूर्ख नाही तर मग तुला राग कशाला यावा म्हणे. शिबिर जर तू एवढे केले, ऐक ना, शिबिर करण्याचा उद्देश काय, रागाला नष्ट करणे, द्वेषाला नष्ट करणे, मोहाला नष्ट करणे. तू जर स्वभावता शिबिर केले, तू जर शांत आहे, संयमशील आहे, तर तुला दुसऱ्याने काही जरी म्हटलं तर काय फरक पडतो, कारण तू तर स्वतःला संयमित ठेवलेला आहे. कारण स्वतःला संयमित ठेवणारा मनुष्य म्हणजे बाह्य जी आलंबन असतात किंवा बाह्य संकट असतात त्याच्यामुळे तो कधी खचून जात नाही. कधी कधी आपली परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये बघा कधी कधी मनुष्य फेल होत असतो. तर या स्त्रीची सुद्धा जी दासी असते ती असा विचार करते की खरोखरच माझी मालकीन शांत आहे का. दुसऱ्या दिवशी बघा ती उशिरा उठते आणि उशिरा उठल्याबरोबर ती बोलते का ग काली, का उशिरा उठली. तर ती त्यात काय म्हणते खोटाडी कुठली. पुन्हा दुसऱ्या दिवशी उशिरा उठते, पुन्हा म्हणते का ग उशिरा का उठली. ती त्यात काय म्हणते. असं विचार करतात ती, अरे थोडा थोडा हिच्यामध्ये राग आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा आणखी उशिरा उठते, पुन्हा ती आणखी विचारते का ग काली काय झालं. ते म्हणते त्यात काय आहे. त्यात काय कुठं म्हणते लबाड कुठली. आणि जवळ एक लाकूड असतं ते धरते आणि तिला फेकून मारत असते. तिचं डोकं फुटते, ते रक्तबंबाळ होते आणि ओरडत जाते. ती सर्व नगरामध्ये सांगते की बघा बघा माझ्या मालकीने मला मारलं. जिला तुम्ही संयमशील समजत होते, जिला तुम्ही शांत समजत होते, जिला तुम्ही नम्र समजत होते, तिच्या अंगी मात्र अशा प्रकारचे दुर्गुण आहे. मानवी जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात की संयम अत्यंत महत्वपूर्ण आहे, शांतता अत्यंत महत्वपूर्ण आहे. संयमशीलता शांतता आपल्या जीवनामध्ये असेल तर बघा आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी संयम अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी आपल्या घरामध्ये जर थोडासा वाद झाला, विवाद झाला, भांडण झाले तर भांडणं अधिक कशामुळे वाढतात. संयमशील राहिल्यामुळे का असंयमशील राहिल्यामुळे. कशामुळे वाढतात सांगा ना. असंयमशील राहिल्यामुळे ना. जर एखादा कोणाला अपशब्द बोलला, एक शब्द बोलला तर समोरून किती भेटतात, 2-4 भेटतात आरामात. ऐक ना, म्हणजे एक शब्द दिला तर 2-4 शब्द आपल्याला भेटले जातात. म्हणजे शब्दाने शब्द वाढतो आणि तिथे बघा वाद होतो, विवाद होतो, भांडण होते, तंटे होत असतात. परंतु संयमशील जर असेल, ऐक ना, मनुष्य जसं कुत्र्याचं भांडण राहते बघा. जेव्हा कुत्र्याचं भांडण होते, जर एखाद्या कुत्र्याला जर आपण पकडून ठेवलं तर तो अधिक जोर मारते आणि त्याला जर सोडून दिलं तर शांत बसतात. तुम्ही जर कधी ऑब्झर्व केला असेल, त्याला जर सोडून दिलं तर एकदम शांत बसतात. म्हणजे अधिक जर रोखण्याचा प्रयत्न केला असेल तर अधिक मनुष्य बघा वादविवाद करताना, भांडण करताना सुद्धा जर त्याला कोणी पकडून ठेवत असेल, त्याला कोणी धरत असेल तर त्याला अधिक जोर येतो आणि त्याला सोडून दिलं की मग शांत बसते. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे. भगवंत असे म्हणतात की संयमशीलता ही मनुष्याच्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे संयम आपण ठेवला पाहिजे. शांतता प्रिय आपण असलं पाहिजे. संयम शांतता आपल्या मनामध्ये असेल तर आपण सुखाच्या मार्गाने जीवन जगत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेहमी संयमशीलता असून आपण आपल्या जीवनामध्ये समाधानता प्राप्त केली पाहिजे. ठीक आहे ना. समाधान संतुष्टी परमं धनम. भगवंत असे म्हणतात की समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही बघा. समाधानी असलं पाहिजे आपण. कारण मनुष्याच्या चित्तामध्ये जर समाधान जर मनुष्य नसेल, असमाधानी जर मनुष्य असेल, म्हणजे लोभी जर मनुष्य असेल तर तो बघा दुःखाला प्राप्त होत असतो. संयम आणि म्हणजे समाधान हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. संतुष्टी परमं धनं. समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही असं भगवंताने म्हटलं. पण मनुष्याचा स्वभाव हा समाधानी बघा नसतो. एक इच्छा झाली लगे दुसरी उत्पन्न होते, दुसरी झाली की लगे तिसरी उत्पन्न होते, तिसरी झाली की चौथी उत्पन्न होते. म्हणजे अशा प्रकारे इच्छेचा महासागर मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतो.
यंपींची न लभंती दुःखा असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःख आहे. आपली जर इच्छा पूर्ण नाही झाली तर मनुष्याला बघा दुःख होत असते आणि मनुष्याच्या इच्छा काय पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा मनुष्य बघा दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण आपल्या मनातील इच्छेला कमी केलं पाहिजे. जेवढ्या कमी इच्छा तेवढं कमी दुःख, जेवढ्या जास्त इच्छा तेवढं जास्त अधिकचं दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये असते. आणि त्यामुळे बघा इच्छा कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जेवढ्या कमी इच्छेमध्ये मनुष्य जीवन जगत असेल तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ शकत नाही. आणि त्यामुळे अत्यंत कमी इच्छे, अल्प इच्छाधारी आपण असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जे लोक अल्प इच्छाधारी असतात, जे आहे जसं आहे त्यामध्ये सुख मानणारे लोक असतात, तर त्यांच्या जीवनामध्ये बघा कधीही दुःख होत नाही. आणि त्यामुळे कमी इच्छेचा भाव आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये जो सुखाचा भाव आहे, इच्छेचा जो भाव आहे, कारण सुख आणि दुःख बाहेर नाही आहे. एक सुख आणि दुःख हे आपल्या स्वतःच्या अंतर्मनामध्ये आहे, आपल्या जवळच आहे. म्हणजे सुख आणि दुःख इतर बाहेर कुठेही नाही आहे. ना तुम्हाला कोणी सुखी करू शकतो, ना कोणी तुम्हाला दुःखी करू शकतो. आपलेच कर्म आपल्याला सुखी करू शकतात आणि आपलेच कर्म आपल्याला दुःखी करू शकतात. आणि त्यामुळे आपलं स्वतःचं सुख आपण आपल्या स्वतःच्या कर्मामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपलं दुःख आपल्याच कर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असते याचा स्वीकार करण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. परंतु मनुष्य बघा या गोष्टीला स्वीकारत नाही. जो मनुष्य या गोष्टीला स्वीकारतो तर त्या मनुष्याचं दुःख बघा कमी होत असते. कारण आपल्या दुःखाचे कारण आपण निर्माण करत असतो, आपल्या सुखाचे कारण सुद्धा आपणच निर्माण करत असतो. आणि त्यामुळे जेवढे काही दुःखाचे कारण आहे त्या सर्व प्रकारच्या दुःखाच्या कारणाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे सुखाचे कारण आहे, जे सुख उत्पन्न होण्याचे जे काही साधन आहे, तर त्या सुख उत्पन्न होण्याच्या साधनेला आपण जे धारण केलं पाहिजे आणि त्यानुसार बघा आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या कर्माचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगले कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म, कर्म म्हणजे काय तर आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही कार्य करत असतो तर त्याला कर्म असं भगवंतांनी म्हटलं. आपल्या कायेचे कर्म कुशल असावे, आपल्या मनाचे कर्म कुशल असावे, आपल्या शरीराचे कर्म कुशल असावे. कायेच्या द्वारा आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, कधी चोरी करू नये, कधी व्याभिचाराचा भाव आपल्या चित्तामध्ये उत्पन्न करू नये. आपण आपल्या वाणीने कधी खोटं बोलू नये, निंदा नालस्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. आपण आपल्या मनाने दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये. म्हणजे मानवी जीवनामध्ये जोपर्यंत मनुष्य सुखाच्या मार्गाने जाण्यासाठी किंवा सुख प्राप्त करण्यासाठी कायेला, मनाला आणि वाचेला जर परिशुद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये बघा सुख प्राप्त होत असते. अन्यथा तो मनुष्य दुःखी असतो, कष्टी असतो, बेचैन असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर आपल्या मनाला आपण संयमित ठेवलं पाहिजे. मग मनाला संयमित ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ध्यान साधना केली पाहिजे, आपण चिंतन मनन केलं पाहिजे, आपल्या श्वासावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण ध्यान मनन चिंतन करत असेल तर बघा आपल्या जीवनामध्ये आपला लाभ होत असतो. आपण सवय लावली पाहिजे, कारण संयमशील आपण असलो पाहिजे. अधिष्ठान आपण पूर्ण केले पाहिजे, अधिष्ठानाची भावना आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. आपण आपल्या मनातील जो प्रमाद आहे, जो आळस आहे, त्या आळसाला आपण नष्ट केलं पाहिजे. कारण धम्म श्रवण करत असताना जर आपल्या चित्तामध्ये आळस असेल, आपल्याला सवय जर एखाद्या गोष्टीची नसेल तर बघा म्हणजे मनुष्य ते कार्य करू शकत नाही. आणि चांगल्या गोष्टी श्रवण करण्यासाठी आपली मार सेना बघा आपल्या मनामध्ये असं युद्ध करत असते. ऐका, चांगल्या गोष्टी करण्यासाठी मनामध्ये युद्ध करते मार सेना. जसं आता तुम्ही इथे बसलात, किती वेळ झाला, किती वेळ झाला बसून, अर्धा ते पाऊण तास झाला असेल की नाही. पाऊण तासामध्ये जर तुमच्याकडे जर असं ऑब्झर्व केलं पाहून तर असं वाटते
की तुम्ही 7-10 तासापासून इथं बसले काय की, आहे की नाही? येताही गेल्या घंट्यापासून पाय 10 वेळा त्यांनी समोर पाय केला असेल, पाठीमागे केला असेल, समोर केला असेल, पाठीमागे केला असेल. आता पाय गी दुखत असेल तो भाग वेगळा त्यांचा, किंवा पायामध्ये प्रॉब्लेम असेल तो भाग. आणि उदाहरण सांगत आहे तुम्हाला, म्हणून सांगत उदाहरण सांगत आहे मी. तर आपण कधी इकडं करतो, ऐक नाही, कधी तिकडं करतो, कधी असं बसतो, कधी तसं बसतो. कशामुळे होतं हे? असंयमशीलता आपल्यामध्ये असल्यामुळे. आपल्याला कारण बसायची सवय नाही ना. जर समजा 1 तासाचं अधिष्ठान आपण केलं असेल, 1 तास, 2 तास, 3 तास. आता मी सुद्धा तुमच्या समोर पाऊण तासापासून बसलो. माझी मांडी आहे काय? ऐक ना, जशाच तशी. आणखी 1 तास जरी मी बसलो तर असा बसू शकतो, पाय न हलवता, शरीर न हलवता, काही नाही. का? कारण सवय आहे. म्हणजे एखाद्या गोष्टींची सवय जर आपल्याला करून घ्यायची असेल तर ती गोष्ट आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. इथे जर समजून घ्या, गाण्याचा कार्यक्रम असता, गाणे, बाबासाहेबांचे गाणे, गाण्याचा जर कार्यक्रम असता, किती हॅपी असते तुम्ही. एकदम मस्त लगे, ऐक ना, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आहे की नाही? का? कारण ते आपल्या 6 इंद्रियाला अत्यंत प्रिय आहे, आवडणारा आहे. कानाला आवडणारा जो आवाज आहे तो ऐकतो, ऐक ना, आवडतो आपल्याला. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मनुष्याला आवडतात, ऐक ना, आवडीच्या असतात, तर त्या गोष्टी मनुष्य अत्यंत प्रसन्न चित्ताने करत असतो, आनंदाने करत असतो. परंतु जी गोष्ट आपल्याला आवडत नाही आहे, म्हणजे आवडत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्याला कंटाळवाणी वाटते म्हणा, किंवा ज्या गोष्टीमध्ये अधिक रस, अधिक धम्म, आपल्यामध्ये ते धम्म बीज निर्माण होत नसते, त्याला तर भगवंतांनी मार असं म्हटलं आहे. कारण धम्म श्रवण करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता अत्यंत संयमशील असली पाहिजे, अत्यंत प्रसन्न असली पाहिजे, अत्यंत आनंदी असली पाहिजे. आणि ते अधिष्ठान पारमी आपली पूर्ण असली पाहिजे. अधिष्ठान पारमी जर आपली पूर्ण नसेल तर आपण 1 तासभर सुद्धा, अर्धा तासभर सुद्धा संयमशीलतेनं बसू शकत नाही. आणि ही पारमी आपली कधी वाढते? जर तुम्ही रोज विहारामध्ये येत असाल, रोज तुम्ही 1 तासभर बसत असाल, ऐक ना, रोज तुम्ही अर्धा तास बसत असाल, रोज तुम्ही 1.5 तास बसत असाल, तर असं हळूहळू 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 ही पारमिता आपली वाढत असते बघा. आणि सहज आपण कधीतरी येत असेल तर ती पारमी काय आपली वाढू शकत नाही. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पारमिता आपण आपल्या पूर्ण केल्या पाहिजे. मैत्री पारमिता आपण पूर्ण केली पाहिजे, दान पारमिता आपण पूर्ण केली पाहिजे, अधिष्ठान पारमिता, शांती पारमिता, प्रज्ञा पारमिता, करुणा पारमिता, सत्य पारमिता, हे सर्व प्रकारच्या पारमिता आपण पूर्णत्वास बघा नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण मनुष्य आहोत, आणि मनुष्य असल्यामुळे चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या कल्याणाचं काय, असारे सारवत्तीनो सारेच सारदस्सिनो ते सारंग नादि गच्छन्ते मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यत्वा असारच असारतो ते सारंग नादि गच्छन्ते सम्मा संकल्प गोचर. भगवंत असे म्हणतात की सत्याला सत्य स्वीकारलं पाहिजे, आपण असत्याला असत्य स्वीकारलं पाहिजे. जो मनुष्य सत्याला सत्य म्हणून स्वीकारतो आणि असत्याला असत्य म्हणून स्वीकारतो, तर तो मनुष्य बघा सत्यापर्यंत पोहोचू शकतो, आणि त्या मनुष्याचे सर्व संकल्प पूर्ण होत असतात. परंतु सत्याला असत्य म्हणणारा मनुष्य असेल आणि असत्याला सत्य म्हणणारा मनुष्य असेल, तर त्या मनुष्याचे संकल्प कधीही पूर्ण होत नसतात. आणि त्यामुळे धम्म हा सत्य आहे, धम्माचं आचरण हे सुखाकडे घेऊन जाणार आहे, याचा स्वीकार आपण केला पाहिजे. बोधिसत्वांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्या सद्धमाचं आचरण करणे, त्या सद्धमाचं अनुसरण करणे, त्या सद्धमाला धारण करणे हे आपल्या जीवनातील महान आणि उत्तम असं मंगल आहे बघा. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने सारख्याच स्वरूपामध्ये सुखाची फळं आपल्याला देणारा असतो. आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, चिरं तिठंतु सद्धम्म, सदा सर्व काळ समान रूपाने. त्याही काळामध्ये लोक दुःखमुक्त होते, वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा लोक दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये वाटचाल करत असतील. आणि त्यामुळे बांधवांनो, ही अत्यंत सुवर्ण संधी बघा आपल्याला प्राप्त होत आहे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. हा वर्षावासाचा पवित्र असा कालखंड आहे. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये रोज आपण विहारामध्ये आलं पाहिजे, रोज आपण धम्मश्रवण केलं पाहिजे, रोज आपल्या मनाला परिवर्तित करण्यासाठी रोज पुण्याचा संचय आपण केला पाहिजे. कारण हा पुण्याचा संचय
आपल्या जीवनामध्ये बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतो। आणि त्यामुळे आपलं स्वतःचं मंगल आहे, आपलं स्वतःचं कल्याण आहे, आपण ज्ञानी आहोत, प्रज्ञावान आहोत, बुद्धिवान आहोत आणि त्यामुळे माझं हित कसं होईल, माझं सुख कसं होईल, माझं कल्याण कसं होईल, अशा प्रकारचा भाव आपण आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे। आपली भावी पिढी कशा प्रकारची संस्कारित होईल याचं चिंतन म्हणून सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे, कारण संस्कार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संस्कारेण संस्कृती असं म्हटलं आहे, म्हणजे संस्कारामधून एखादी संस्कृती टिकत असते बघा। आणि त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा आपण चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। बाबासाहेबांचा संकल्प आहे ही सारा भारत मी बौद्धमय करेल। बाबासाहेब असं म्हणतात की मला जर उर्वरित आयुष्य जर लाभलं तर मी हा संपूर्ण भारत बौद्धमय करण्यासाठी किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं उर्वरित आयुष्य मी खर्ची घालणार आहे। परंतु बाबासाहेबांना काय पूर्ण आयुष्य म्हणजे उर्वरित आयुष्य काय लाभलं नाही आणि त्यामुळे बाबासाहेबांचा हा संकल्प बघा आपल्याला पूर्णत्वास न्यायचा आहे, आपल्याला तो पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळे सातत्याने आपण ते प्रयत्न केले पाहिजे। गावागावामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, नगरानगरामध्ये, शहरामध्ये विहारांची निर्मिती झाली पाहिजे। बाबासाहेब असं म्हणतात की ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। मोठमोठ्या शहरामध्ये विशाल अशा विहाराची निर्मिती झाली पाहिजे, ज्या विहाराच्या माध्यमामधून धम्म चळवळ गतिमान होईल अशा प्रकारचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि याच संकल्पाला अनुसरून बघा आता गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही जळगाव शहरामध्ये येतो। छोटे छोटे विहार अनेक नगरामध्ये आहेत आणि एक चांगल्या प्रकारच्या विहाराची निर्मिती व्हावी, जिथे की चांगल्या प्रकारचं धम्म एक प्रशिक्षण सेंटर निर्माण व्हावं, या दृष्टिकोनातून श्रामणेर प्रशिक्षण निर्माण व्हावं, चांगल्या प्रकारचे भिक्खू घडावे जेणेकरून धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, चांगल्या प्रकारचे उपासक घडावे कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून जळगाव शहरामध्ये आपण एक 16.5 एकर जागा म्हणजे खरेदी केलेली आहे। 16.5 एकर जागेची आपण डील केलेली आहे बघा। येणाऱ्या काळामध्ये फार मोठं ट्रेनिंग सेंटर तिथे असावं, श्रामणेर ट्रेनिंग सेंटर असावं, उपासक उपासिकांचं ट्रेनिंग सेंटर असावं, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, विपश्यना तिथे सेंटर असेल, म्हणजे अशा पद्धतीने सोशल दृष्टिकोनातून सुद्धा स्कूल असेल, शाळा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, हॉस्पिटल असेल किंवा बाबासाहेबांनी जे साहित्य आहे, भगवंताचे जे साहित्य आहे ते साहित्य प्रकाशन असेल, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत। आणि त्यामुळे अगदी जळगाव पासून केवळ 15 किलोमीटरवरती अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय, निसर्गरम्य अशा प्रकारची जागा आपण ती खरेदी केली आहे। पुढच्या वर्षी म्हणजे 1 वर्षभरामध्ये आपण त्या जागेचे पैसे देणार आहोत। आपण ती जागा विकत घेतली, अशी काय पकडली बिकली नाही आहे, तर ती जागा जवळपास 1,20,00,000पर्यंत आपण ती जागा खरेदी केलेली आहे। 1 वर्ष आपलेच उपासक आहेत, त्यामुळे त्यांना आपण ती वेळ मागितली की 1 वर्षापर्यंत आम्हाला पैसे जमा करण्यासाठी तुम्ही वेळ द्या, तर 1 वर्षापर्यंत आपल्याला ती जागा आपल्या ताब्यामध्ये येणार आहे। माझा संकल्प आहे की पुढचा वर्षावास आपला त्या जागेवरती झाला पाहिजे असा माझा संकल्प आहे। आणि त्यामुळे या संकल्पाला आपली सर्वांची सुद्धा साथ हवी आहे, कारण सर्वसामान्य लोकांमधून हा प्रकल्प उभा राहावा अशी माझी मानसिक इच्छा आहे। म्हणजे सर्वसामान्य लोकांचा 1 रुपयापासून ते 1 लाखापर्यंत 500 रुपये, 1000 रुपये, 100 रुपये, 200 रुपये जे काही आपल्या पद्धतीने आपल्याला दान पुण्य करता येत असेल तर आम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या शहरामध्ये, गावामध्ये, विहारामध्ये जात आहोत, लोकांना हा संकल्प सांगत आहोत। दानासाठी आम्ही नंतर येणार आहोत, आता दानाची म्हणजे हे नाही आहे की नंतर आम्ही ते येणारच आहोत, कारण लोकांना ती माहिती व्हावं, लोकांपर्यंत हा संदेश जावा या दृष्टिकोनात। कारण जळगाव शहरामध्ये बघा पूर्ण हा जो आपला खानदेश पट्टा आहे, तर अशा प्रकारचं फार काही ट्रेनिंग सेंटर नाही आहे आणि ट्रेनिंग सेंटरची अत्यंत आवश्यकता आहे, जिथे की सर्व लोक येतील, सर्व लोकांना एक चांगल्या प्रकारचं म्हणजे स्थान निर्माण व्हावं। आणि आपला पहिला संकल्प आहे जागा झाल्यानंतर एक 80 फूट बुद्धांची मूर्ती तिथे निर्माण करावी, हा सुद्धा आपला म्हणजे संकल्प आहे, जेणेकरून येणारे जाणारे लोक तिथे येतील, लोकांना चांगल्या प्रकारचं ते श्रद्धास्थान निर्माण होईल। तर अशा प्रकारचा हा संकल्प आहे, कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जे जे काही आपल्याला करता येत आहे ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आपल्याकडे अत्यंत सुंदर विहार आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्यातून अत्यंत सुंदर हे विहार आपण निर्माण केलं। रोज आपण विहारामध्ये यावं, रोज आपण वंदना करावी, धम्म श्रवण करावा, आपल्या स्वतःचं मांगलिक करून घेण्याचा आपण प्रयत्न करावा।
आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपण या ठिकाणी अत्यंत शांत चित्ताने एकाग्र चित्ताने धम्मदेशना श्रवण करून घेतली। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य। प्रणाम करा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि।